नामांकित ब्रँड्ससाठी होलसेल मध्ये बनतात मोदक या फॅक्टरीमध्ये आणि आता तुम्ही पण इथून खरेदी करू शकता। आम्ही ही सुरुवात बचत गटातनं केली। तेव्हा आम्ही मोदक 100त बनवत होतो, आता आम्ही लाखात बनवतोय। सांगायला अभिमान वाटतो आता। या मशीन मध्ये पीठ आणि पाणी हे दोन्ही एकत्र टाकून छान व्यवस्थित पूर्ण शिजेपर्यंत आपण ते व्यवस्थित परतून घेतो। 1000 ते 1500 नारळ कोटा। मेड ही कुटुंब व इथे काम करणाऱ्या सर्वांच्या कष्टांनी बनलेले मेड ही डेलिकेसीज। म्हणजे आई आजीने जे काही सांगितलं की पीठ किती बनवायचं, सारण कसं करायचं, तीच सिस्टीम इथे अजून आम्ही राबवली आणि त्याच पद्धतीत फक्त आता मोठ्या प्रमाणावर आम्ही करतो। म्हणजे लाखोंमध्ये मोदक बनताना बघायला तर सुंदरच वाटतं, खायला तर मी तुम्हाला सांगूच शकत नाही, टेस्ट इतकी अप्रतिम आहे। पण त्याची प्रोसेस काय, चला बघूया। सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल की माझी त्वचा जरा रुक्ष वाटत होती आणि आता खूप अशी ग्लोईंग वाटतेय, कारण मी घेतलेला आहे #ग्लास स्किन चॅलेंज आणि हा आपण घ्यायचा आहे विथ मामा अर्थ। पहिला आपण वापरणार आहोत राईस वॉटर डुई ॲक्टिव्ह सिरम। हे प्रामाणिकपणे पूर्ण बॉटल वापरल्यानंतर तुम्हाला हा ग्लो मिळणार आहे आणि तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये आहे राईस वॉटर, जे ॲक्च्युली एक कोरियन सिक्रेट आहे, ज्याच्यामुळे तिथल्या ज्या महिला असतात त्यांची त्वचा तुम्ही बघितली कशी नेहमी ग्लोईंग असते। सो राईस वॉटरमुळे तुम्हाला ब्राईटनिंग होतं स्किनचं, हायड्रेटेड राहते तुमची स्किन आणि तो ग्लो येतो बेसिकली। याच्यामध्ये आहे 10% नायसिनामाइड, ज्याच्यामुळे तुमचे जे काय जर डाग असतील या पिगमेंटेशन असेल तर ते पण निघून जातं आणि त्याच्या व्यतिरिक्त हायलोरॉनिक ॲसिड जे एक ह्युमॅक्टंट आहे, ज्याच्यामुळे तुमचं मॉइश्चर लॉक्ड इन राहतं, जे गरजेचं आहे ॲक्च्युली फॉर द ग्लो। सो मी म्हणेन तुम्ही नक्की हे ट्राय करा। हे खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेला माझा कोड वापरा त्यांच्या वेबसाईट किंवा ॲपवरती 20% डिस्काउंट मिळवण्यासाठी, किंवा मग तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता नायका, फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवरती। ऑल्सो ऑफलाईन स्टोर्स म्हणजे कुठल्याही दुकानांमध्ये तुम्हाला हे उपलब्ध आहेत। आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठलीही कंप्लेंट असेल किंवा कुठलंही सजेशन असेल या ब्रँडसाठी तर तुम्ही बिनधास्तपणे त्यांना लिहू शकता। दे विल बी मोर दॅन हॅपी टू हिअर यू। आणि आता मला बाप्पा येणार आहे त्याची तयारी करायची आहे आपल्या सर्वांना, त्याच्यामुळे जाऊया आणि तयारीला लागूया। नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे कुठलाही सण यायच्या आधी तुमचं काम सोपं करण्यासाठी मी नेहमी तुमच्यापर्यंत काही ना काही आणत असते आणि आपला मिलियन्समध्ये झालेला मोदक मेकिंगचा व्हिडिओ होता मुंबईचा, म्हणून मुंबईकरांनी तर खूप कौतुक केलं, त्यांना खूप मदत झाली। पण पुणेकरांचा असा प्रश्न होता की आमच्यासाठी तन्वी कधीतरी काहीतरी आण। तर आता ह्या वर्षीचा गणेशोत्सव येत आहे आणि त्यानिमित्ताने मी तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ आणत आहे, ज्याच्यामध्ये आपण मोदक फॅक्टरी ही अशी बघणार आहोत। पण फॅक्टरी म्हणल्यावरती शक्यतो आपल्याला वाटतं की सगळं मेकॅनाइज्ड असतं, मेकॅनिकल असं नाही आहे। हाताने बनवलेले मोदक पण खूप मोठ्या प्रमाणात एकदम फ्रेश आणि चविष्ट जिथे मिळतात पुण्यामध्ये, तिथे आपण आलेलो आहोत। पहिली जागा जी आपण बघणार आहोत ती आहे ट्रिडल हॉल। ह्या कारखान्याचे आहेत 2 भाग आणि हा फक्त मोदक वळण्याचा कारखाना आहे आणि त्याच्यानंतर आपण सारणाच्या कारखान्यात पण जाणार आहोत आणि हे मोदक तुम्हाला उपलब्ध कुठे होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ बघत राहा। नारी शक्ती, नारी युक्तीचं उदाहरण 2009 पासून मोदक फॅक्टरी चालवणाऱ्या मिसेस भारती मेडी हे माझ्याबरोबर आहेत आणि ह्यांच्या तोंडून यांची स्टोरी ऐकूया, कारण आपल्या चॅनलवरती आपण नेहमी ज्या महिला आपल्या स्वकर्तृत्वावरती बिझनेस उभे करतात आणि इतर लोकांनाही कामं उपलब्ध करून देतात आणि नोकऱ्या उपलब्ध करून देतात, त्यांचं आम्हाला नेहमी कौतुक असतं। तुम्ही पण त्याच्यातल्याच आहात आणि थँक्यू सो मच। तर आता सुरुवात करूया। मला कुठलं दिसत आहे, एकसारखे दिसणारे हे जे मोदक आहेत तुम्हाला वाटेल हे कुठल्या साच्यातले आहेत का, पण अजिबात नाही, हाताने हे वळले जात आहेत। आम्ही ही सुरुवात बचत गटातनं केली की बचत गटातनं आम्हाला सांगितलं होतं की तुमचं कौशल्य काय असेल तर त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला काय तुम्हाला जे छान करता येईल ते करून दाखवा। आणि मी स्वतः कोकणातली असल्यामुळे मग मला मोदक छान करता येत होते। 2009 मध्ये आम्ही बचत गट स्थापन केला, त्यावेळेला आम्ही मोदक करून दाखवले, आमचं सिलेक्शन झालं तिथे। त्याच्यानंतरून नागरवस्ती थ्रू आम्हाला बारामतीचे ॲग्रोकल्चर डेव्हलपमेंट म्हणून आहेत सुनंदा वहिनी आमच्या, मग ते भीमतडी जत्रा म्हणून स्टॉल भरवतात, तर त्या स्टॉलमध्ये आम्हाला स्टॉल लावण्याची पहिली संधी मिळाली। मग तिकडनं ही जी सुरुवात झाली ते आजपर्यंत प्रोत्साहन मिळालं वहिनींकडनं आम्हाला आणि तिकडनं जी सुरुवात झाली ते आता आम्ही वाढत्या क्रमाने चालूच आहे। म्हणजे तेव्हा आम्ही मोदक 100त बनवत होतो, आता आम्ही लाखात बनवतोय।
सांगायला अभिमान वाटतो आता. चव सेम ठेवली आहे, म्हणजे याच्यामध्ये आम्ही काही चेंज केलं नाही आहे. म्हणजे आई आजीने जे काही सांगितलं की पीठ किती बनवायचं, सारण कसं करायचं, तीच सिस्टीम इथे अजून आम्ही राबवली आणि त्याच पद्धतीत फक्त आता मोठ्या प्रमाणावर आम्ही करतोय. आणि याच्यामध्ये हा उद्योग करता करता आता माझ्याबरोबर बऱ्याच महिलांना हे काम मिळून गेलं. आता नाही म्हटलं तरी 25-30 महिला माझ्याबरोबर सतत काम करत असतात. त्या महिलांना रोजगार मिळाला याच्यातनं आणि अजूनही पुढे जाऊन आम्हाला संख्या वाढवायचीच आहे. जसं मोदक बनवण्याचा आमचा कारखाना आहे तसं मोदक बनवण्याचे कलाकार पण आम्ही बनवण्याचा कारखाना चालू ठेवलेला असतो. मोठी जे आता हे मोदक महाराष्ट्रातनं डायरेक्ट परदेशात कसे जातील असं चालू आहे जर्नी. मुलाने कसं त्याच्यामध्ये ब्रँड बनवला आपला आता हा, आणि फक्त हातवळणीचे मोदक न होता मेडीज डेलिकसीज म्हणून त्याने ब्रँड बनवला आणि त्या ब्रँड थ्रू आता तुमचे मोदक जातात. हा केशर मोदक हा रेग्युलर चालणारा मोदक आहे आणि त्याच्यात आम्ही फ्लेवर बनवलेले आहेत. मँगो मोदक, चॉकलेट मोदक, परत स्ट्रॉबेरी मोदक, ड्रायफ्रुट्स मोदक. पण त्याला तेवढी मागणी नसते, पण एक व्हरायटी पाहिजे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ती व्हरायटी केलेली आहे. पारंपरिक मोदकाला जास्त मागणी, एक आपला चेंज म्हणून कुणीतरी याचे फ्लेवरचे मोदक मागतात. ऑर्डर आता आम्ही इथे होलसेलचं काम करतो, रिटेलमध्ये काम नाही करत. रिटेलसाठी आम्ही आता 2 आउटलेट तयार केलेले आहेत. मोदक घर म्हणून आमचं आता दुकान चालू झालेलं आहे. मग त्या मोदक घरमध्ये रिटेल मिळू शकतात आणि इथे होलसेलचं काम चालतं सगळं. होलसेल मिनिमम ऑर्डर किती? मिनिमम 100ची तरी ऑर्डर होलसेलमध्ये घ्यावी लागते. कसे पडतात मग? आता होलसेल द्यायचं तर आता आमचा होलसेलचा रेट 26 रुपये रेट आहे. आणि किती ग्रॅम असं काय असतं? मोदक आमचा हा 70 ते 80 ग्रॅमपर्यंत मोदक भरतो. आउटलेट आम्ही चालू केलेले आता मोदक घर या नावाने. हां, मग तिथे रिटेलमध्ये मिळू शकते. गणपतीच्या एका दिवसामध्ये 1 लाख ते 1.25 लाख मोदक बनतात. त्यावेळेला जवळजवळ 50-1 जणी बनवणारे असतात आणि बाकीची कामं करायला 100-1 लोक असतात. 150 लोकांचे काम. एरवी आमचं 25 जणांचा ग्रुप आहे. 2009 पासून स्टार्ट केलंय मोदकाचं. आम्हाला तर रोजचे 1000-1500 नारळ आम्ही खोवतो, नारळाचं सारण बनवतो. काळजी म्हणजे त्याच्यामध्ये काही करवंटीचा तुकडा जाता कामा नये, नारळाचं जे शिरा असतात त्या जाता कामा नये, याची काळजी घेतो आम्ही. गणपतीच्या 10 दिवस आधी ट्रेनिंग देतो बायकांना की नाही बाबा कसं करायचंय, काय करायचंय, किती सारण घ्यायचं. शेवटी एकसारखं येणं गरजेचं असतं ना. मग ते 10 दिवस आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. आम्ही त्यांची मजुरी देऊन त्यांना शिकवतो आणि शिकवून झाल्यानंतर मग मोदकाच्या पूर्ण कामाला स्लो काम चालू आहे आणि माणसं कमी असल्यामुळे आम्ही रोटी मेकर हे वापरतोय. पण गणपतीमध्ये आम्ही डायरेक्ट कन्व्हेअरमधनंच पाऱ्या करायचं काम करतो. कन्व्हेअरला माणसं जास्त लागतात, त्यामुळे त्यावेळेला ते काम तसं होतं. तेवढं स्पीड घेतलं तरच ते 1-1.5 लाख मोदक होणार आहेत. आईनी व आजीनी सांगितले त्याच हातवळणीचे मोदक ते हातवळणीनेच ठेवलेत. त्याच्यामध्ये आम्ही काही मेकॅनिझम केलेलं नाही. जे हातवळणीचे उकडीचे मोदक म्हणून जे येत आहेत मग ते हातवळणीचेच पाहिजेत, त्यामुळे आम्ही ते हातवळणीचे तसेच ठेवलेत. बाकी सगळीकडे मेकॅनिझम आलं. मग पीठ बनवण्याचं पण आमचं मेकॅनिझम आलं त्याच्यामध्ये. पुरणपोळी पण खूप साऱ्या अशा स्टेट्समध्ये आहे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचं नाव वेगळं आहे, पण ती पद्धत आहे बनवायची. पण मोदक हा जो दिसणारा हा जो आकार आहे हा महाराष्ट्राचाच आहे आणि तो कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळे अभिमान आहे आपल्याला. इथे फक्त मोदक बनवले जातात. अच्छा, ओके. आणि याचं जे स्टफिंग आहे सारण, ते सारण बनवायचा कारखाना तो वेगळा आहे दुसरीकडे. सारण असतं मोदकाचं, ते जिथे बनतं ते बघणार आहोत आधी आणि मग परत आपण जाणार आहोत काकूंकडे पुढची प्रोसेस बघण्यासाठी. हॅलो, मी आकाश मेढी. हे आपलं सारणाचं युनिट आहे. नारळसुद्धा इथेच येतात. तुम्ही जर बघितलं 2-2.5 हजार येतात आणि दिवसाला 1000 ते 1500 नारळ तरी खोवून तयार होतात, सारण होतं. स्वच्छ असा वारा आणि लाईट आहे या युनिटमध्ये. हा, इथे नारळाचं खावणं चालू आहे. नारळ आहे की नारळच दिसत आहेत आणि इथे सगळा क्वालिटी चेक होतोय. गुळ बरोबर आहे का, ते मशीन्स आहेत खोवण्यासाठी. मावशी तुम्ही खोवत का नाही आज? आत्ता उठले, त्या बसल्या होत्या मागाशी. किती खोवतात? 1000 ते 1500 नारळ खोवतो आम्ही. सो इथे चेक होतंय की ह्याच्यात कुठले असे जाड तुकडे किंवा आपल्या नारळाची कवटी वगैरे नाही आली आहे ना. आणि मग त्याच्यापुढे सारण. सो नारळ खोवून झाला की या मशीनमध्ये असा गूळ वितळवला जातो. आधी एकदा मेल्ट झाला की याच्यामध्ये आपण खोबरं ॲड करतो. ते छान व्यवस्थित पूर्ण शिजेपर्यंत आपण ते व्यवस्थित परतून घेतो.
प्रॉपर तो ड्राय करतो, कारण त्याच्यामध्ये कुठे ओलावा ठेवून देत नाही, कारण ओलावा जर राहिला तर मोदक फुटण्याची आणि खराब होण्याची और वास येण्याची शक्यता असते. खोबरं जे आहे ते छान पद्धतीने परतलं गेलं पाहिजे. याला एक ऑलमोस्ट 25 ते 30 मिनटं आम्ही परततो. एकदम हाय प्रेशर वरती पण आपल्याला ते परतून चालत नाही, थोडं लो फ्लेमवरती आपल्याला ते परतावं लागतं, कारण खाली मग करपण्याची शक्यता असते. आणि थोडंसं जरी करपलं तरी पूर्ण सारणाला करपलेल्याचा एक तो आरोमा येतो आणि त्याने टेस्ट पूर्णपणे खराब होण्याची शक्यता असते. स्टार्ट टू एंड प्रोसेस ही अख्खं याच्यामध्ये म्हटलं तर लक्ष देणं हेच सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. एक जरी सायकलमधलं कुठला जरी एक हे चुकला तरी पूर्ण सायकल बिघडू शकते. तर तुम्ही बघू शकता इथे साखरेचे नाही फक्त गुळाचे मोदक बनतात. आता आपल्याला कळालं नुसतं मशीनच्या भरोशावरती सगळं काही होत नसतं, प्रत्यक्ष लक्ष घालणं हे खूप गरजेचं आहे, जे मेडी कुटुंब आणि इतर सगळे काम करणारे करत आहेत. म्हणजे अगदी नारळ खोताना पण त्यांना ट्रेनिंग दिलं जातं की ते कसं केलं पाहिजे. ते सारणाचं बघितलं की सारण कशा पद्धतीने झालं पाहिजे, ते व्यवस्थित लागतं. तसे मोदक वळणाऱ्याने ते पण ते मोदक त्याच पद्धतीने वळून आले पाहिजे. पारीची थिकनेस ती त्याच पद्धतीने पाहिजे तर तो मोदक चांगला लागणार. तर जाड पातळ झाली तर त्याचा मोदक चांगला होत नाही, तो तरी सगळं चुकतं. इव्हन आम्ही हे मोदक चांगले छान बनवले आणि शिजवणाऱ्याने पुढे जर टाईम जास्त दिला तर ते मोदक फुटतात, कमी दिला तरी ते मोदक फुटतात. यामुळे हे सगळंच टीमवर्क आहे की एकाने केलं म्हणजे छान होईल असं नाही, ऑल ओव्हर सगळ्यांनी परफेक्ट केलं तरच 100% रिझल्ट त्याचा येणार आहे. याच्यामध्ये स्टीम केले जातात 25 मिनटं फक्त, पण वेळ महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये. 25-30 मिनटं झाले तरी फुटतील किंवा 20 मिनिटात आधी काढले तरी पण ते अर्धे कच्चे राहिले तरी पण फुटतील. मेरी डेलिकेसीजचे हे मोदक पुणे, मुंबई आणि दिल्लीपर्यंत जातात आणि तुम्ही बघू शकता जर एवढ्या क्वांटिटीमध्ये लाखोंमध्ये जर मोदक बनत असतील ह्याचा अर्थ यांची क्वालिटी आणि टेस्ट सुपर्ब असणारच. आणि नामांकित ब्रँड्स हे सुद्धा होलसेलमध्ये ह्यांच्याकडनं खरेदी करतात. म्हणजे आता तुम्ही किती लकी आहात हे समजा की पुण्यामध्ये मी तुम्हाला आता जिथे नेणार आहे ह्या व्हिडिओमध्ये पुढे त्या रिटेल आउटलेटमधनं तुम्ही हे मोदक खरेदी करू शकता. सो से थँक यू इन द कॉमेंट्स. आलोच आहोत मोदक घरात, ओके, कर्वेनगरला. आणि आता आपण गरमागरम मोदकचं टेस्टिंग करणार आहोत. केशरचा रंग बघा कसला सुंदर सुटलाय त्याच्यावरती. वाव, केशरचा, तांदळाचा आणि सारणाचा हा जो एक मिश्रित स्वाद असतो आणि त्याच्याचबरोबर सुगंध असतो ना, तो अनबीटेबल असतो एखाद्या मराठी माणसासाठी. सो बिग रिव्हीलसाठी मी घेतलेले आहेत 2 टपोरे मोदक. हे ॲक्च्युली 55-60 ग्रॅम्स म्हणतात, पण मला हे जरा जास्तीच वाटतं आहे. आणि ह्याच्यावरती घेतलेलं आहे तूप. ह्याच्यातला वाफ अजूनही येत आहे आणि आय कांट एक्सप्लेन द टेक्स्चर जे माझ्या हाताला त्या पारीचं लागतं आहे. असं वाटतंय की तो असा मुलायम माझ्या हाताला सटकून जाईल. मम्मा कधी न गोड खाणारी जास्ती दुसरा मोदक खाऊन खाते. अप्रतिम आहे, जास्ती गोड नाही आहे, कवर सॉफ्ट आहे आणि जायफळ ना मग दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. खूप ठिकाणी काय होतं की फक्त एखादा मोदक खाल्ल्यानंतर ना आपल्या तोंडात नारळाची फक्त चव स्वाद राहून जातो आणि तो त्याच्यामध्ये जायफळ एकदम किंचित एकदम सटल पाहिजे असतं ते हरवून जातं. तर केशर आणि जायफळचा जो मिक्स आहे विथ दॅट सॉफ्टनेस आणि त्या पारीला वाफवताना जे एकदम करेक्ट किंचितचं मीठ लागतं ना, दॅट इज परफेक्ट. नाही तर थोडा बेचव लागतो. सो एव्हरीथिंग ऑफकोर्स यार इट्स स्पॉटलेस. आणि जे काकूंनी आपल्याला सांगितलं ना की ते मेंटेन करणं सॉफ्टनेस पारीचा असतो ना, तो त्या स्टीमिंगच्या वेळेवरती असतो. कमी वेळ झाली किंवा जास्ती वेळ झाली की मोदक फुटतो आणि त्याच्यानंतर त्याची वाफ निघून गेल्यानंतर तो सगळा वातड पण होऊ शकतो. बट दिस इज सो करेक्ट. आणि ह्या अशा टेक्निकॅलिटीज असतात ज्या आपण घरी जास्त करून पाळू शकत नाही बिकॉज आपण रोज बनवत नाही. सो तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला डिटेल्स माहिती आहेत आणि आता मी तुम्हाला जागा पण दाखवलेली आहे. आणि लाखोंच्या तादातमध्ये इथे जे मोदक विकल्या जातात त्याचा पूर्ण फायदा उठवा. ह्या वर्षी जर तुम्ही ट्राय केले नसेल तर नक्की इथले मोदक ट्राय करा आणि वर्षभर तसंही तुम्हाला मिळणारच आहे. तर अशी आहे आपली ही मोदक फॅक्टरी ज्याच्यात मोदकांचं प्रमाण खूप वाढणार आहे. आता जसे गणपती जवळ येतील
तर रिटेल शॉपचे डिटेल्स स्क्रीनवरती आहे, तुम्ही नक्की जाऊन तिथनं खरेदी करू शकता आणि एरवी नंबरवरती कॉल करून ऑर्डर देऊ शकता. आता सणालाच नाही तर प्रत्येक खास क्षणाला मोदक खायला मिळेल. ओ वा, टॅगलाईन आहे ही आता. वा मस्तच. सो लाईक शेअर सबस्क्राईब आणि लक्षात ठेवा, वी लव्ह मोदक अँड वी लव्ह यू ऑल. जय. माझं ना आता परवा दिवशी 94 लागेल. मोदक कुठे मिळतात? मेढींच्या इथं. माझा नातू व सून पुन्हा मुलगा हे सगळे त्यात अगदी घडून गेलेले आहेत आणि चांगला चाललेला आहे आता उद्योग. मेढींचे मोदक खा तुम्ही आणि नाहीतर घेऊन जावा तिकडं घरी जाताना.